जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो, निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण ऑस्कर अवॉर्ड 2024 याविषयी पूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया। ऑस्कर अवॉर्ड 2024 ऑस्कर अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर अवॉर्ड हा ओपेनहायमर या चित्रपटाला मिळालेला आहे। सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे? ओपेनहायमर। तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर अवॉर्ड हा ख्रिस्तोफर नोलान या दिग्दर्शकाला मिळाला आहे आणि ख्रिस्तोफर नोलान हे जे आहेत हे ओपेनहायमर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत। तर त्यांनाच ओपेनहायमर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ऑस्कर अवॉर्ड 2024 हा मिळालेला आहे। सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कुणाला मिळाला आहे? तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे एमा स्टोन। एमा स्टोन ही पुअर थिंग्स या चित्रपटातील अभिनेत्री आहे आणि तिला ऑस्कर अवॉर्ड 2024 हा पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मिळालेला आहे। तर सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहे? तर किलियन मर्फी। किलियन मर्फी हा ओपेनहायमर या चित्रपटातील अभिनेता आहे आणि त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर अवॉर्ड 2024 हा मिळालेला आहे। ऑस्कर अवॉर्डची सुरुवात कधी झाली? तर ऑस्कर अवॉर्डची सुरुवात ही 1929 मध्ये झालेली आहे। ऑस्कर अवॉर्डला अकादमी पुरस्कार या नावाने सुद्धा ओळखले जाते। तुम्हाला जर ऑस्कर अवॉर्ड 2024 असं न विचारता अकादमी पुरस्कार 2024 हा कोणत्या चित्रपटाला मिळाला किंवा अकादमी पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे असा प्रश्न जर विचारला तर काही विद्यार्थी गोंधळून जाऊ शकतात की अकादमी पुरस्कार म्हणजेच काय? तर ऑस्कर पुरस्कारालाच अकादमी पुरस्कार असे सुद्धा म्हटले जाते। 2024 चे जे ऑस्कर पुरस्कार आहेत हे 96वे ऑस्कर पुरस्कार होते। तर ऑस्कर पुरस्कार 2024 संदर्भातच आपण आपल्या भारतातील कोणकोणत्या व्यक्तीला ऑस्कर पुरस्कार मिळालेले आहेत त्यांची यादी इथे दिलेली आहे। तर आतापर्यंत एकाही चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळालेला नाही। तर हे व्यक्तिगत स्वरूपामध्ये या ज्या व्यक्ती दिल्या आहेत त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये हा ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे। तर सर्वात प्रथम अनु अथय्या ह्या ज्या आहेत यांना सर्वोत्कृष्ट पोशाख डिझाईन यासाठी 1983 मध्ये पहिला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता। तर सत्यजित रे यांना मानाचा पुरस्कार यासाठी ऑस्कर पुरस्कार 1992 मध्ये मिळालेला आहे। रेसेल पुट्टुक्की हे सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंगसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता। ऑस्कर पुरस्कार तो 2009 मध्ये मिळाला होता। 2009 मध्येच 3 व्यक्तींना पुरस्कार आहे। रेसेल पुट्टुक्की, गीतकार गुलजार जे आहेत आणि त्यांना 58वा ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा जाहीर झालेला आहे सध्याचा, म्हणजे 2024चा ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा गीतकार गुलजार यांना जाहीर झाला आहे। तर त्यांना सुद्धा सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी ऑस्कर पुरस्कार हा 2009 मध्ये देण्यात आला होता। AR रहमान यांना सर्वोत्कृष्ट मूळ स्कोअर आणि सर्वोत्कृष्ट मूळ गाणे यासाठी 2009 मध्ये हा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता। कार्तिकी गोन्साल्विस हे जे आहेत यांना सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी 2023 मध्ये हा ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे। तर 2023 मध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की RRR या चित्रपटातील जे गाणं आहे नाटो 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 हे जे RRR या चित्रपटातील गाणं आहे त्या गाण्यासाठी MM किरवानी आणि चंद्र बोस यांना सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी 2023चा ऑस्कर पुरस्कार हा मिळालेला आहे। हे सुद्धा आपल्या सर्वांना माहीत असायला पाहिजे। तर ऑस्कर पुरस्कार हे कोणकोणत्या भारतीय व्यक्तींना मिळाले आहेत हे सुद्धा आपण लक्षात ठेवा आणि 2024 चे जे ऑस्कर पुरस्कार सध्या मिळालेले आहेत ते सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे। तर
व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.